फक्त रिक्षावाले धर्मवीर आनंद साहेब महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना या सचिव या नात्याने पहिली गोष्ट मी तुझं अभिनंदन, तुमच्या टीमचं अभिनंदन करतो. कारण आम्हाला अभिमान वाटला की रिक्षावाल्याला कोण वाली नाही, पण बघतोय रिक्षावाला, कोणतरी रिक्षावाला आमच्याकडे बघतोय, हे आमच्यासाठी अभिमानाचा स्वाभिमान आहे. आणि खूप खूप ठाण्याच्या शेअरिंग ऑटो रिक्षातर्फे मी विजय वाघ तुझं हार्दिक म्हणजे अभिनंदन करतो तुमच्या टीमचं. कारण मी तुला सोशल मीडियावर बघतो, म्हणजे वेळ न भेटल्यामुळे रात्री 2-2 वाजेपर्यंत असतो. मित्रा, स्वामींची कृपा, भेट झाली. आणि माझं मत आहे की आमच्या जरा बाजू मांडा, राजकीय थोड्यात वेळ द्या आता 16 नंतर. आणि खूप काही आहेत, लय प्रॉब्लेम आहेत आम्हाला, म्हणजे बघतोय रिक्षावाला ते बघा फक्त. माझे घरचे पण चांगले इतके बोलत नाही माझ्याबद्दल. खरंच अभिमानासारखी गोष्ट आहे. नाही खूप आम्हाला खूप कधीही ठाण्यात काही सहकार्य लागलं, हे आमचे कांबळे मामा आहेत, कधी तुम्ही सांगा, आवाज द्या हक्काने. विचार करतो तिकीट निवडणूक लढवतो ठाण्यातून, तिकीट द्या ना. नक्की लढा, पण सत्याचा चेहरा म्हणजे काय झालंय, रावणाच्या चेहऱ्यावर रामाचा चेहरा लावून होतोय ते होता कामा नये. गरिबाचा वाली इथे कोण नाहीये. आणि मला वाटतं फक्त बघतोय रिक्षावाला, त्यांनी नुसतं बघितलं तरी महाराष्ट्राची धुरा, ठाण्यातली धुरा जे कोणाला माहीत नसतं ते रिक्षावाल्याला माहिती असतं. म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद. आणि आमच्या रिक्षावाल्यांकडे असंच लक्ष ठेवा. काही सत्याचा बुरका घालून जरा वेगळेच असतात, चित्र वेगळं असतं, 9 नंतर चित्र बदलतं, तसं होता कामा नये. आणि ठाणं इथं काय नाही होणं. उभे राहिली 4 जण की मग होतं देवण घेवण. येस येस, धन्यवाद. तर आज आपण आलेलो आहे आपल्या या शोची सुरुवात करण्यासाठी ठाण्याच्या किसन नगरमध्ये. रिक्षा आपली आलेली आहे आणि सध्या आम्ही म्हटलं इतकी मोठी गजबजाट होता, काय होतं म्हटलं लावून टाकूया रिक्षा. लावली कुठे तर रिक्षा स्टँडवरती लावून टाकली. आजचा एपिसोड त्या रिक्षावाल्यांची गप्पा मारू, ठाण्यातल्या रिक्षावाल्यांच्या समस्या काय, प्रॉब्लेम्स काय जाणून घेऊया, बघूया काय म्हणतात. आता आपलं स्वागत तर जोरदार झालेलं आहे.